हॅलो फ्रेंड्स, मी सायली वराळे मेकअप आर्टिस्ट। तर आज मी घेऊन आले तुमच्या सगळ्यांसाठी एक इंटरेस्टिंग मेकअप, तो म्हणजे ब्राइडलचा मेकअप। हळदीचा लुक आपण बघणार आहे आणि माझी रिअल ब्राइड आहे प्राजक्ता, तर तिच्यावर आपण जो मेकअप केला आहे तो मी स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। ह्या व्हिडिओमध्ये खूप तुम्हाला छोट्या छोट्या ट्रिक्स अँड टेक्निक शिकायला मिळणार आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही सगळे नक्की बघा। आवडल्यास लाईक करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तुम्हाला असेच नवीन नवीन खूप छोट्या छोट्या मेकअपच्या ट्रिक्स अँड टेक्निक्स मिळणार आहे। त्याचबरोबर हेअरस्टाईलच्या सुद्धा तुम्हाला खूप सगळ्या टेक्निक शिकायला मिळणार आहे। चला तर मग आपण सुरू करूयात मेकअप। तर सर्वात प्रथम माझी जी ब्राइड होती तिने ऑलरेडी आयब्रो केलेल्या होत्या, तरी सुद्धा जो मला शेप हवा होता तो शेप नव्हता, तर मी थोडासा शेप करून घेतलेला आहे आयब्रोला। त्यानंतर मी टोनर करत आहे, थोडासा फेस क्लीन केला आहे वाईट पेपरनी अँड टोनर केलेला आहे। तर टोनर केल्यानंतर आपलं जे फर्स्टली जे मेकअपमध्ये सर्वात प्रथम आपण करतो की स्किनचं प्रिपरेशन मी करून घेणार आहे। तर स्किनच्या प्रिपरेशनमध्ये स्किन थोडीशी आधी स्किनचा आपण टेक्स्चर बघतो, तर स्किन थोडीशी ड्राय होती। ड्राय स्किनसाठी मी मॉइश्चरायझर यूज केलेला आहे। तुम्ही कुठल्याही कंपनीचं मॉइश्चरायझर यूज करू शकता। मी आधी थोडंसंच मॉइश्चरायझर लावून घेतलेलं आहे। स्किन कितपत हायड्रेट होती हे मी बघणार आहे। त्यानंतर जे आहे ते मी ते लेन्सेस अप्लाय केलेला आहे। तर लेन्सेस जे आहे ते त्या आपल्या फ्रेश लुकच्या लेन्सेस आहे। प्युअर हेंजल जो शेड आहे तो मी घेतलेला आहे। तर दोन्ही डोळ्यांना लेन्स सेट झाल्यानंतर मी प्रथमतः आय मेकअप करणार आहे। आय मेकअपसाठी मी इथे लाईट कलरचं कन्सिलर यूज केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की आय शॅडो करताना आपल्याला नेहमीच जे आहे ते लाईट कलरचं कन्सिलर यूज करायचं असतं। तर इथे मी टाटे कंपनीचं कन्सिलर यूज केलं आहे। तुम्ही कुठल्याही कंपनीचं कन्सिलर यूज करू शकता, फक्त त्याचा जो शेड आहे तो लाईटर असला पाहिजे। खूप लाईटर पण नको आहे। जो स्किन टोन आहे आपल्या ब्राईडचा, त्या ब्राईडच्या स्किन टोन वाईज आपल्याला कन्सिलरचा जो आईचा बेस आहे म्हणजे कन्सिलर आहे ते यूज करायचा आहे। तर इथे आपण कन्सिलर लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इथे तुम्ही बघू शकता मी इथे वेट ब्लेंडर घेतलेला आहे आणि वेट ब्लेंडरने व्यवस्थित ब्लेंड करून घेतलेला आहे बेस। त्यानंतर मी इथे आय शॅडो करणार आहे। आय शॅडोसाठी मी इथे लाईट ब्राऊन कलर घेतलेला आहे। तुम्हाला माहीतच असेल आजकालच्या ज्या ब्राईड आहेत त्यांना खूप हेवी लुक नको आहेत, सेटल मेकअप हवा आहे। आजकाल प्रत्येक ब्राईड जी आहे तिला प्रत्येक ब्राईडला सेटल मेकअप पाहिजे, न दिसणारा मेकअप पाहिजे, किंवा जो आई मेकअप आहे तो खूप डार्क नको आहे। त्यासाठी आपण नॅचरली ब्राऊन जो कलर आहे, ब्राऊन कलरचा आय शॅडो आहे तो चूज करायचा आहे। तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारचे ब्राऊन कलरचे क्रीज लाईन केलेले आहेत, व्यवस्थित ब्लेंडिंग केलेलं आहे आणि त्यावर एकदम सिंपल आय शॅडो पॅलेटमधलं जे शिमर आहे ते शिमर मी इथे यूज केलेलं आहे, किंवा प्रेस पिगमेंट ज्याला म्हणतो ते आपण प्रेस पिगमेंट यूज केलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता मी फक्त इनर कॉर्नर ते फक्त मिड ऑफ द आयबॉलपर्यंतच मी फक्त जे आहे पिगमेंट्स ते यूज केलेले आहेत। त्यानंतर ब्रशच्या हेल्पने आपल्याला व्यवस्थित जे पिगमेंट्स आपण लावून घेतले आहेत ते व्यवस्थित सेट करायचे आहे। त्यानंतर मी थोडंसं ग्लिटरसुद्धा यूज केलं आहे, बिकॉज जे माझे इकडच्या डोळ्याला तुम्ही बघू शकता की जे मी पिगमेंट्स लावले होते ते जास्त उठून नाही दिसत आहे, तर मी त्यासाठी थोडासा ग्लू लावून मी थोडेसे ग्लिटर जे आहे ते ग्लिटर अप्लाय केलेले आहेत। ग्लिटर लावल्यानंतर थोडेसे आईज जे आहे ते इन्हॅन्स झालेले आहेत, छान दिसत आहेत। मी आय शॅडो जो आहे तो लाईट ठेवलेला आहे आणि जे पिगमेंट्स आहेत ते थोडेसे डार्क केलेले आहेत आपण। तर तुम्ही बघू शकता एक ब्राईड जर असेल तर ब्राईडला जर नॅचरल लुक हवा असेल आय मेकअपचा आणि खूप हेवी नको असेल तर ह्या टाईपचा लुक तुम्ही देऊ शकता ब्राईडसाठी। त्यानंतर यांचं जे फंक्शन आहे, सुरुवातीला हळदीचं फंक्शन आहे आणि नंतर त्यांचं जे आहे ते विधी लुक आहे, त्यानंतर त्यांचं ब्रायडल मेकअप रिसेप्शनचं सुद्धा मेकअप आहे। तर तुम्ही बघू शकता की आपण नंतर आय मेकअप चेंज करत नाही, आपण आय मेकअप ॲज इट इज ठेवतो, थोडेसेच चेंजेस करतो। त्यासाठी पहिला जो मेकअप आहे तुमचा तो तुम्ही असा कन्सिडर करायचा आहे की सगळ्या आपण तुमचे जे कॉस्ट्यूम आहेत, ब्राईडचे जे कॉस्ट्यूम आहेत त्यावर गेला पाहिजे, अशा पद्धतीचा तुमचा मेकअप असला पाहिजे। त्यानंतर मी इथे जेल लायनर जे आहे ते अप्लाय करत आहे। इंग्लॉट कंपनीचं जेल लायनर मी यूज केलेलं आहे आणि जेल लायनर जे आहे ते मी थोडंसं थिक लावून घेणार आहे, बिकॉज ऑफ मला फेक आयलॅशेससुद्धा अप्लाय करायचे आहेत। तर मी ते आयलॅशेस घेतलेला आहे, आयलॅशेसला ग्लू लावलेला आहे आणि तो ग्लू थोडासा सुकल्यानंतर मी आयलॅशेस ज्या आहेत त्या व्यवस्थित ब्राईडला सेट केल्या आहेत। तर तुम्ही बघू शकता आयलॅशेस लावल्यानंतर जो आईजचा लुक आहे तो खूप छान दिसत आहे।
तर अशा पद्धतीने तुमच्या ज्या आयलॅशेस असतात त्या तुम्ही खूप व्यवस्थित त्याला फिक्सिंग करायचं आहे. बिकॉज ऑफ की ब्राईड थोडीशी रडते वगैरे, तर तुमचा जर ग्लू कमी लागलेला असेल तर तुमच्या लॅशेस निघू शकतात. तर लॅशला ग्लू व्यवस्थित लावून व्यवस्थित ज्या आयलॅशेस आहेत त्या व्यवस्थित फिक्स करायच्या आहेत. त्यानंतर मी इथे थोडंसं ट्रेंडिंग सध्या चालू आहे की आपले जे आईज आहेत त्याला ट्रेंडिंग आयलायनर तुम्ही लावू शकता. तुम्ही कुठल्याही कलरचं कॉस्ट्यूमला मॅच होणार. आता कॉस्ट्यूम जो होता तो ग्रीन होता, तर मी थोडंसं ग्रीन जे आयलायनर आहे ते अप्लाय केलेलं आहे. मी नंतरच्या लुकला मी ह्याच्यावरच ब्लॅकसुद्धा अप्लाय करू शकते. त्यासाठी मी एकदम सिंगल लाईनचं जे लायनर आहे ते अप्लाय केलेलं आहे ग्रीन कलरचं. तर त्यानंतर जे आहे ते मी ते मॉइश्चराईज करून घेत आहे. बिकॉज ऑफ आता थंडी होती, तर थंडीच्या मानाने स्किन जी आहे ती खूप ड्राय होती. तर मी जे मगाशी मॉइश्चरायझर लावलं होतं, तर ते मॉइश्चरायझर जे आधी लावलेलं मॉइश्चरायझर जे होतं त्यांनी स्किन जास्त मॉइश्चराईज नाही झाली. त्यामुळे मी काय केलं आहे की परत मॉइश्चरायझर लावून घेतलेलं आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचं मॉइश्चरायझर यूज करू शकता. इमोलिनचं करू शकता, एम्ब्रोलिसिसचं करू शकता किंवा सेटाफिलचं सुद्धा मॉइश्चरायझर तुम्ही यूज करू शकता. जे तुमचे पॉकेट फ्रेंडली आहेत ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. की जे प्रोडक्ट आहे तर ते प्रोडक्ट आपण आपल्या बजेटनुसार घेतो आणि ते वापरत असतो. की ब्राईड तुम्हाला किती चार्ज करते त्यानुसार सुद्धा तुमचे प्रोडक्ट डिपेंड करतात की प्रोडक्ट तुम्ही यूज करता. त्यानंतर मी इथे फाउंडेशन घेतले. आधी मी कन्सिलिंग करून घेतलं आहे, बट कन्सिलिंग मी जास्त केलेलं नाही आहे बिकॉज ऑफ स्किनमध्ये जास्त डिफेक्टिव्ह स्किन नव्हती. सो मी खूप लाईट कन्सिलर केला आहे. त्यानंतर मी फाउंडेशन घेतलं आहे आणि फाउंडेशनचा मी सिंगल लेअर दिलेला आहे. तुम्ही बघू शकता माझी जी ब्राईड आहे तिला खूप एक्सेस फाउंडेशन नको होतं किंवा खूप लायटर मेकअप नको होता. तिला तिच्या स्किन टोनला मॅच असणाराचा मेकअप हवा होता. त्यासाठी मी जे आहे फाउंडेशन असं चूज केलं होतं की तिच्या स्किनचा जो कलर आहे त्याच कलरचं मी फाउंडेशन यूज केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता जे फाउंडेशन आहे ते खूप लायटर नाही दिसत, ते खूप सेटल दिसते. त्यानंतर मी ब्लशरसुद्धा केलेला आहे आणि ब्लशर नंतर मी इथे काजळ लावून घेत आहे. काजळसाठी मी जेल लायनरच यूज केलं आहे बिकॉज ऑफ की जे काजळ आहे ते थोडंसं खाली उतरल्यासारखं वाटतं, त्यासाठी आपण इथे जेल लायनरच यूज करतो. त्यानंतर जे आहे ते अंडर आईजचा मेकअप आहे. अंडर आईजच्या मेकअपसाठी इथे मी परत आय शॅडोचा ब्राऊन कलरच घेतला आहे आणि अंडर आईजचा मेकअप केलेला आहे. त्यानंतर इथे मी मेबेलिनचा मस्करा घेऊन व्यवस्थित जे आय लॅशेस आहे, आपल्या फेक आय लॅशेस आणि नॅचरल लॅशेस, तर त्यामध्ये जो गॅप आहे किंवा थोडंसं जे डिस्कंटिन्युटी आहे तर त्याला कंटिन्यू केलेलं आहे आणि व्यवस्थित फिनिशिंग दिलेली आहे. तर लोअर लॅशला सुद्धा आपण मस्करा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. त्यानंतर जे आहे ते लिपस्टिक, तर लिपस्टिकचा शेड पण तुम्हाला ॲज अ कॉस्ट्यूम आणि कलर व्हील पण इथे थोडंसं मॅटर करतं की कलर व्हीलच्याच आपण जर आपला चांगला स्टडी झालेला असेल तर कलर व्हील आपल्याला काय सांगते यानुसार आपण लिपस्टिकचा शेड चूज करत असतो. तर मी ते लिपस्टिकचा शेड चूज करून व्यवस्थित लिपला लाईन केलेला आहे. फर्स्टली लाईन करून नंतर आपण व्यवस्थित लिपस्टिक फिलिंग करायची आहे आणि व्यवस्थित लिपस्टिकला शेप द्यायचा आहे. तर इथे मी पॅलेटमधलीच लिपस्टिक यूज केलेली आहे. तुम्ही कुठलीही लिपस्टिक यूज करू शकता. सेपरेट तुमच्याकडे शेड असेल ती सुद्धा लिपस्टिक तुम्ही इथे अप्लाय करू शकता. त्यानंतर मी ते फिक्सिंग केलेलं आहे. फिक्सिंग सुकल्यानंतर मेकअप फिक्सर सुकल्यानंतर मी इथे हायलायटर केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता हायलाईट केल्यानंतर जे स्किनमध्ये किंवा जे मेकअपमध्ये ग्लॉसीनेस येतो तो ग्लॉसीनेस दिसत आहे. तर अशा पद्धतीने ही जी ब्राईड आहे ही सिंपल सोबर आणि खूप कमी प्रोडक्टमध्ये आपण वर्क केलेला आहे ह्या ब्राईडवर. तर तुम्हा सगळ्यांना ही ब्राईड कशी वाटली? हळदी लुक आहे, हळदी लुक कसा वाटला? सोबर सिंपल हळदी लुक आहे. तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. तर असेच जर नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासाठी मी असेच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. माझी जी अकॅडमी आहे ती वाघोलीमध्ये आहे. तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.